पुरस्कारांच्या पहिल्याच वर्षी माझ्या अस्तिक शिरोमणी चारवाक या पुस्तकाला वैचारिक ग्रंथाचा पुरस्कार देण्यात आले आणि म्हणून आज त्यांच्या आठवणी मला तीव्रतेने होत आहेत. त्यावेळेला खूप भेटीगाठी आणि त्यानंतरही होत असत. मला ज्यांच्या नावानं हा पुरस्कार मिळालेला आहे ते दिलीप वी चित्रे यांचा आणि माझा कधीही परिचय झालेला नव्हता. मी त्यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. मी बरोबर 1963 साली चार्वाकाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि पुढं माझं जे काही लेखन झालेलं आहे त्या सगळ्या लेखनाचा पाया हा चार्वाक दर्शन आहे असं म्हणता येईल. कारण या चार्वाक दर्शनानं आपल्या भारतीय समाजाला खूप काही देऊन ठेवलेलं आहे. आजपासून साधारणतः 3-3.5 वर्षांपूर्वी निर्माण झालेलं हे भारतातलं तत्वज्ञान, याचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य हे होतं की आपण कोणीही काहीही सांगितलं तरी ते चिकित्सा केल्याशिवाय स्वीकारायचं नाही. तपासून घ्यायचं. योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याचा माणूस म्हणून आपल्याला अधिकार आहे. मग कुणी ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे किंवा एखाद्या ग्रंथानं सांगितलंय एवढ्यावरून ते चांगलं किंवा वाईट ठरत नाही, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि मग अशी जावडेकर सरांनी शिक्षणाच्या बाबतीत जे उल्लेख केले किंवा आधी काही उल्लेख झाले की हल्ली कुठूनही काहीही माहिती आपल्याला दिली गेली की त्याची छाननी न करता, त्याची तपासणी न करता ते स्वीकारण्याची प्रवृत्ती पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आणि तीही तरुण वर्गामध्ये निर्माण झालेली आहे. हा चिंतेचा विषय आहे. जावडेकर सरांनी मगाशी माझ्याबद्दल जे प्रेमाने उद्गार काढले, असं प्रेम मला मिळत गेलं आणि म्हणून मी धडपडत गेलो. मग माझ्या आई वडिलांच्या पासून, शिक्षकांपासून, माझ्या बाकीच्या कुटुंबापासून ते अगदी निळूभाऊ फुले, त्यानंतर भाई वैद्य, अशा लोकांचं प्रेम आणि प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी लिहित राहिलो. मी गंभीरपणानं लिहायला सुरुवात केली त्याला आता बरोबर 50 वर्ष होऊन गेली. ऑगस्ट 74 मध्ये मी शंभुकावर एक चिकित्सक लेख वईच्या नवभारत मासिकामध्ये प्रसिद्ध केलेला होता. तेव्हापासून सातत्यानं काही ना काही लिहित आलो. तरी पण खूप काही लिहायचं राहून गेलेलं आहे याची खंत आहे. पण मानवी जीवनाला मर्यादा आहे हे पण विसरता येत नाही. माझ्या परीने मला जेवढं शक्य होतं तेवढं करत राहिलो. अजूनही थोडं बहुत करत असतो. चार्वाकानं माझंच स्वतःचं जीवन
खूप बदललं. आत्ता जे सांगितलं की चिकित्सा केल्याशिवाय काही स्वीकारायचं नाही. आपल्याकडे त्यावेळेला आत्मा, परमात्मा, मोक्ष, स्वर्ग यांचं सगळं वातावरण समाजात होतं. आजही बऱ्याच प्रमाणात ते आहे. त्या वातावरणामध्ये चार्वाकांनी मोक्षाची एक व्याख्या केली. मोक्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे सुटका. तर ते म्हणाले स्वातंत्र्य हाच मोक्ष. मानवी बुद्धीचं स्वातंत्र्य वापरणं हा मोक्ष आहे. कुठला पारलौकिक मोक्ष वगैरे अस्तित्वात नाही. आणि म्हणून आज आपल्या समाजाला या विचारांची खूप गरज आहे असं मला वाटतं. त्या काळात चार्वाकांना नाकारलं, त्यांच्या विरुद्ध खूप अपप्रचार करण्यात आला, बदनामी करण्यात आली, छळ करण्यात आला. पण ते आपल्या निर्धारापासून बाजूला आलेले आहे. हे आज देखील आपल्या पिढीला, नव्या मुलांना, मुलींना, विशेषतः मुलींना लहान वयापासून या प्रकारचे संस्कार होणं हे मला गरजेचं वाटतं. मी नेहमी एक उदाहरण सांगतो की घरात ज्या वेळेला एखादी गृहिणी, सामान्यतः गृहिणी करतात म्हणून मी असं म्हणतो, की कुठली तरी भाजी करतात, त्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकतात. कोथिंबीरीची एक काडी, पण स्वयंपाक करणारी महिला ती काडी पेंडीतून घेतली आणि भाजीत टाकली असं करत नाही. त्याचा देठ काढून टाकते, माती लागलेली असली तर धुवून घेते, पानं खराब झालेली असतील तर ती काढून टाकते आणि स्वच्छ केल्यानंतर भाजीत टाकते. आता हे कोथिंबिरीच्या काडीचं आपल्या जीवनातलं स्थान काय? एका जेवणामध्ये आपल्या जिभेला थोडीशी चव मिळावी आणि अल्पशी जीवनसत्व प्राप्त व्हावीत एवढं स्थान. ती कोथिंबिरीची काडी देखील जशीच्या तशी भाजीत टाकली जात नाही. परंतु आपला जो मेंदू आहे, त्या मेंदूचं वजन शरीराच्या सामान्यतः 2% इतकं असते. पण शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा 25% वाटा हा या मेंदूला दिला जातो. ज्या मेंदूनं चिंतन करायचं, विचार करायचा आणि शरीरावरच्या, डोक्यावरच्या केसापासून पायावरच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीचा विचार करायचा, रक्षण करायचं, संवर्धन करायचं, हे काम मेंदूकडे असतं. आणि आपण त्या मेंदूमध्ये कुणीही काहीही सांगावं आणि त्या टिकून जावं. कोथिंबिरीची काळी आपण
जेवढ्या काळजीनं स्वच्छ करून मगच आपल्या शरीरात टाकतो, तेवढीही काळजी एखादा व्हॉट्सअपवरून आलेला संदेश जसा तसा खरा मानून तो आणि इतरांना पाठवून देणं आणि त्यांच्या ज्ञानाची वाढ करणं, हे जे आपण करतोय. म्हणून चार्वाकांचं जे म्हणणं होतं 3000 वर्षापूर्वीच हा भाव होता. बुद्धाने हा विचार अधिक स्पष्टपणानं पुढे नेला. चार्वाकांची पद्धत थोडी एक घाव दोन तुकडे असे होते. तार्किक होते, कठोर तर्क करायचे, पण बुद्धांची शैली ही करुणेची होती. प्रेमानं समजावून सांगायचे, पण तत्व तीच सांगायचे. त्यांचं एक कालाम सूक्त नावाचं सूक्त आहे. कालाम नावाचे काही लोक होते. त्यांनी बुद्धांना एकदा विचारलं की आमच्याकडे अनेक संप्रदायांचे लोक येतात, प्रत्येक जण म्हणतो माझंच खरं, माझंच खरं, याचं चुकीचं, त्याचं चुकीचं, त्याचं चुकीचं. आम्ही सामान्य माणसांनी निर्णय कसा घ्यायचा, कसोटी काय, निकष काय, कसं ठरवायचं. त्यावर बुद्धांनी त्यांना जे सांगितलेलं आहे ते किती महत्वाचं आहे, ते आजही कसं महत्वाचं आहे ते पाहण्यासारखं आहे. ते म्हणाले, कालामानो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलात हे योग्य केलं. ही पहिली अट आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये की तुम्हाला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि बुद्धांच्याकडं अगदी रस्त्यावरचा सर्वसामान्य माणूस देखील येऊन कोणत्याही प्रकारचे आडवे तिडवे प्रश्न विचारत असे आणि ते शांतपणानं त्याला समजावून सांगत असत. म्हणून कालामाना आधी म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारलात हे योग्य केलं. आणि नंतर ते जे म्हणतात ते असं, कालामानो, एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून तुमच्यापर्यंत आलेली आहे, एवढ्यावरून ती स्वीकारू नका. एखादी गोष्ट परंपरेतून आलेली आहे, एवढ्यावरून ती स्वीकारू नका. एखादी गोष्ट एखाद्या ग्रंथाने सांगितलेली आहे म्हणून ती खरी मानू नका, स्वीकारू नका. एखादी गोष्ट बाहेरून सुंदर दिसते, एवढ्या कारणाने ती स्वीकारू नका. आणि एखादी गोष्ट तुमच्या गुरुने सांगितलेली आहे, एवढ्या कारणानंही स्वीकारू नका. जेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की ही गोष्ट निर्दोष आहे, ही हिताची आहे आणि हिला जाणकारांनी मान्यता दिलेली आहे, तेव्हा स्वीकारा, नाहीतर स्वीकारू नका. आज शिक्षणामध्ये आणि एकूण संस्कारांमध्ये याची गरज आहे असं मला वाटतं. बुद्धांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं होतं की मी जे सांगतोय ते देखील तपासल्याशिवाय तुम्ही घेऊ नका. हे असं सांगणारी माणसं फार दुर्मिळ. हे खरं बुद्धी स्वातंत्र्यावरचं प्रेम आहे. नाहीतर अनेकदा याचं नाकार, याचं चुकीचं आहे, त्याचं काही बरोबर नाही, माझं तपासण्याची काही गरज नाही, माझं अंतिम सत्य आहे, असं अनेकदा होतं. तर बुद्धांनी सांगितलं माझं देखील तपासल्याशिवाय स्वीकारू नका. म्हणून त्यांनी आपल्या विचारांना येही पस्सिको असं म्हटलं होतं. पालीमधला शब्द आहे, ये आणि पहा. ये आणि तपासून घे, तुला योग्य वाटलं तर स्वीकार, नाहीतर स्वीकारू नको.